नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आता रागिणीचा फोन लागत नसतो, त्यामुळे यशपालसुद्धा टेन्शनमध्ये आलेला असतो. यशपाल म्हणतो, अरे देवा, ही बाई नक्की कुठे गायब झाले? तिचा फोन पण लागत नाही आहे. आता कुठे फक्त तिच्याकडून 1 हप्ता घेतला होता, दुसरा हप्ता मागितला आणि लगेच गायब झाली. कुठे बरं गेली असेल ती? असा प्रश्न यशपाललासुद्धा पडलेला असतो. नक्की ही बाई त्या ठिकाणी तर गेली नसेल ना? मागच्या वेळेला ती एका माणसाला भेटायला गेली होती, त्या अड्ड्यावरती तर नसेल, असा यशपालला प्रश्न पडतो. आणि यशपाल म्हणतो की काही झालं ना तरीसुद्धा हिचा पत्ता मिळणं गरजेचं आहे. तिचा एवढा मोठा पुरावा माझ्याकडे आहे आणि मला तिच्याकडून हवे तेवढे पैसेसुद्धा काढायचे होते. अचानकपणे असे गायब झाले. सकाळपासून आम्ही तिला फोन करतोय, पण फोनसुद्धा उचलत नाही आहे. अशी कुठे गायब झाली असेल ती? असा प्रश्न आता यशपालला पडतो. तो म्हणतो की नाही, तिला आता शोधून काढायलाच हवं. मागच्या वेळेला त्या माणसाला भेटायला ज्या अड्ड्यावरती गेली होती तिथे जाऊन बघतो, जर काही पत्ता मिळाला तर. पण ती रागिणी मला सापडलीच पाहिजे. अचानकपणे अशी गायब होता कामा नये. तेव्हा इथे यशपाल रागिणीला शोधायला त्या ठिकाणी जातो. तेव्हा भूमी त्याच्या मागे मागे आलेली असते. भूमी म्हणत असते की आत्या बरोबर गायब झालेल्या आहेत. आत्या सापडत नाही आहेत. आणि हा यशपाल कुठे चालला आहे? आत्या इथे सापडत नाही आहेत आणि हा कुठे बाहेर चालला आहे का? नक्कीच हा आत्यांना तर भेटायला जात नसेल ना, कारण या दोघांची मैत्री तर खूपच झालेली आहे. तेव्हा यशपाल आता रिक्षा पकडायला जातो. रिक्षा येते. यशपाल रिक्षामध्ये बसून निघून जातो. तेव्हा इथे भूमी त्याचा पाठलाग करत असते आणि भूमीसुद्धा आता रिक्षा पकडून जाणार. तेवढ्यातच भूमीचं लक्ष आता समोर जातं. तेव्हा इथे आता जी नर्स असते ती लपून छपून त्यांच्या बंगल्याकडे बघत असते. तेव्हा भूमीला असं वाटतं की ही नर्स इथे काय करते? तिला आठवतं मागच्या वेळेला जेव्हा ती खिडकीमध्ये उभी असते, तिथून ती खाली बघते, तेव्हासुद्धा ती नर्स तिथून लपून छपून त्यांच्या बंगल्याकडेच बघत असते. आणि या वेळेलासुद्धा त्याच ठिकाणी येऊन ती लपून छपून पुन्हा तिकडे बघत असताना भूमीने तिला पुन्हा एकदा बघितलेलं असतं. तेव्हा भूमी विचार करते की ही नर्स एवढ्या दिवसानंतर इथे आली आहे. नक्कीच रागिणी आत्यांना बघायला आली असेल का? कारण का रागिणी आत्यांशीच हिचं काहीतरी कनेक्शन असेल, बाकी तर कुणाशीच नसणार आहे. रागिणी आत्या सकाळपासून सापडत नाही आहेत म्हणून कदाचित इथे आली असेल. तेव्हा नर्स आपल्या मनामध्ये म्हणत असते की ह्या रागिणी मॅडम पण ना सकाळपासून फोन करते, पण फोनच उचलत नाही आहेत. आता आम्हाला गोव्याला जायची व्यवस्था करून दिली फक्त, पण पैसे कुठे आहेत? गोव्याला जाऊन करू काय? पैसे तर हवेत ना बरोबर न्यायला, नाहीतर तिथे जाऊन खायचं काय? असं इकडे आता नर्स म्हणत असते. खायचं काय, राहायचं कसं, बऱ्याचशा गोष्टी असतात. फक्त तिने जाण्याची व्यवस्था करून दिलेली असते. तेव्हा नर्स तिच्याकडे पैशांचा काही बंदोबस्त होतोय का ते बघायला आलेली असते. तेव्हा भूमी म्हणत असते की आता काय करू? आता या यशपालच्या मागे जाऊ की या नर्सला पकडू? काही कळत नाही आहे. नर्सला पकडणंच महत्त्वाचं आहे, कारण जर ही हाती लागली तर माझ्या बाळाच्या रिलेटेड नक्की यांनी काय करण्याचा प्रयत्न केला आहे हे तरी मला कळेल. आणि आत्यांबरोबर यांचं काय कनेक्शन आहे, आत्यांनाही का भेटायला येते हे सुद्धा आता आम्हाला कळेल. तेव्हा इथे भूमी तिच्या मागे मागे येत असते. तेव्हा नर्स एका बाजूला मोबाईलमध्ये बघत असते, मेसेजेस करत असते. तेव्हा भूमी म्हणत असते की ही कुणाजवळ बोलत असेल? ही जर नक्की आत्यांबरोबर काही कनेक्शन असेल का? मला तर पूर्ण खात्री आहे की ही इथे आत्यांनाच भेटायला आली असेल. त्यांचा सकाळपासून काही पत्ता नाही आहे म्हणून शोधत शोधत या ठिकाणी आली असेल. तेव्हा इथे भूमी आता धावत पळत तिकडे जात असते तिच्या मागोमाग. तेवढ्यातच इथे भूमी अगदी जवळ गेलेली असते तिला पकडायला आणि तेवढ्यातच तिचा फोन वाजतो. तेव्हा इथे नर्सचं लक्ष आता भूमीकडे जातं. भूमी तिच्या मागे मागे धावत असते. नर्स तिच्या पुढे धावत असते. तेव्हा भूमी आता धावते, तिचा हात पकडतेच आणि म्हणत असते, काय गं हे, कुठे जातेस तू? तेव्हा इथे ती नर्स पुन्हा भूमीचा हात झटकून जात असताना भूमी तिच्या मागावरती पळतच असते. भूमीने आज ठरवलेलं असतं काही झालं तरीसुद्धा नर्सला पकडायचं. भूमी धावत पळत येते, नर्सचा हात पकडते आणि म्हणत असते, काय गं हे, कुणाला भेटायला आली होतीस तू आणि कुठे जात होतीस पळून आता? हे बघ, मी तुला पकडलं आहे. मला खरं खरं सांग, तू आत्यांना भेटायला आली होतीस ना? नक्की काय केलेस तू माझ्या बाळाबरोबर? कुठे माझं बाळ? काय केलेस तू माझ्या बाळाबरोबर ते सांग. नर्स म्हणते, अगं कोण आहेस तू आणि माझ्यावरती असा आळ काय घेतेस? मी काहीही केलेलं नाही आहे. काय विचारतेस तू मला? तू जे काही विचारतेस ना
ते मला काही कळतच नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, तुला कळत नाही आहे? खरं खरं सांग, रागिनी आत्यांच्या सांगण्यावरूनच तू हे सगळं केलेस ना? काय केलेस माझ्या बाळाबरोबर? मागच्या वेळेला सुद्धा लपून छपून आली होतीस बंगल्याच्या बाहेर आणि ह्या वेळेला सुद्धा आली आहेस. तेव्हा आता खरं खरं सांग की नक्की का आलीस म्हणून. तेव्हा भूमी म्हणते, थांब पोलिसांना फोन करते. आणि ते पोलिसांना फोन करण्यासाठी मोबाईलकडे बघते. तेव्हा इथे नर्स तिच्या हाताला चावा घेते. ज्या हाताने तिचा हात पकडलेला असतो त्याच हाताला चावा घेते आणि तिथून पळून जाते. तेव्हा त्या नर्सला घेण्यासाठी एक गाडी येते. तेव्हा भूमी पटकन त्यांचा फोटो काढते आणि मोबाईलमध्ये ठेवून देते. तेव्हा भूमी म्हणत असते की ह्या वेळेला मी तुला सोडलं आहे. या वेळेला तू मला चावलंस म्हणून तू सुटलीस, पण पुढच्या वेळेला मी तुला सोडणार नाही आहे. तुझी वाट लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही. सत्य काय आहे ते मला कळायलाच हवं, असं सुद्धा आता भूमी म्हणते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आकाश आता घरी आलेला असतो. तेव्हा भूमी म्हणते, आकाश आलास तू? आत्यांचा काही पत्ता लागला का? तेव्हा आकाश म्हणतो, नाही ना, आत्याचा काही पत्ता लागला नाही आहे. कुठे गेली असेल, का गेली असेल, आणि कुणी काही केलं तर नाही ना, कुणी तिला त्रास तर दिला नाही ना, असे बरेचसे प्रश्न आता इथे आकाशच्या मनामध्ये आलेले असतात. ती बरी असेल ना, तिला काही झालं तर नसेल ना, ती फक्त सुखरूप असायला हवी, असं इकडे आता आकाश म्हणत असतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, मला एक गोष्ट कळत नाही आहे, म्हणजे एका बाजूला त्या गोडाऊनला आग लागली, बरोबर ना, सगळं काही उद्ध्वस्त झालं, त्यानंतरला रागिनी आता घरीच कशा आलेल्या नाही आहेत, तुला असं संशयास्पद काही वाटत नाही का? तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी, मी किती वेळा सांगितले तुला आत्यावरती असा खोटा आरोप करू नकोस. तेव्हा इथे भूमी म्हणते, एक मिनिट आकाश, मी काही खोटा आरोप वगैरे करत नाही आहे. याआधी आत्याने काय काय केलं आहे हे तू विसरला असशील, मी नाही. आणि काय रे, बरोबर त्या गोडाऊनला आग लागल्यानंतरच आत्या कशा काय गायब होतात? मग माणसाला संशय नाही येणार का? आणि ते तर सगळं जाऊ देच, मागच्या वेळेला जेव्हा मी त्या नर्सला बघितलं होतं तेव्हा तू मला काय म्हणाला होतास? कदाचित हा माझा भास असू शकतो. मग आता ह्या वेळेला सुद्धा माझा भासच असणार आहे का? मला माहिती आहे आकाश, तू किती नाही म्हण, आत्यांवरती मी असं बोट उघडलेलं तुला आवडत नाही कदाचित, पण मागच्या वेळेला सुद्धा मी तुला खोटं ठरवलं होतं आणि ह्या वेळेला सुद्धा ठरवणारच आहे. पण तसे मला आता पुरावे मिळायला हवेत. तुला माहिती आहे, आजसुद्धा त्या नर्सला मी बघितलं. हे बघ ते नर्स, पुरावा आहे माझ्याकडे तुला दाखवायला. तेव्हा मोबाईलमध्ये काढलेला फोटो आता इथे भूमी आकाशला दाखवते आणि म्हणत असते की हा बघ, हा फोटो बघितलास तू, कुणाचा आहे? त्या नर्सचा आहे ना. आज मी तिला जवळजवळ पकडलंच होतं, पण ती गाडी आली आणि गाडीमध्ये बसून ती धावत पळत निघून गेली. मग मला तिला पकडता आलं नाही आहे, पण मी लवकरच पकडेन तिला. नक्की काय घडलं आहे ना, हे मला कळायलाच हवं. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, रागिनी आत्यांचा सकाळपासून फोन लागत नाही आहे, त्या सापडलेल्या नाही आहेत. कदाचित ही नर्ससुद्धा त्यांनाच भेटायला आली असेल आणि रागिनी आत्या भेटत नव्हत्या म्हणून ती लपून छपून आपल्या बंगल्याकडे बघत असेल, बरोबर ना? बघ हा फोटो बघ, त्याच्यामध्ये जी बाई आहे ती नर्सच आहे ना? तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो भूमी, ही तीच नर्स आहे. आणि हा माणूस कोण आहे? ह्या माणसाला कुठेतरी बघितलं आहे. कोण आहे हा माणूस? तेव्हा भूमी म्हणते, आकाश, तू काहीही म्हण, पण मी तुला सांगितलं आहे तेच खरं आहे. रागिनी आत्यांवरती एवढा आंधळा विश्वास ठेवू नकोस. अरे त्यांनी किती वेळा विश्वासघात केला आहे हे विसरलं आहेस का तू? पण आता तू एक काम कर, तू गायकवाड सरांना फोन कर आणि त्यांना म्हण, काय माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस जे जे काही आता CCTV कॅमेरे होते त्याचं फुटेज मिळते का ते बघ. म्हणजे त्यावेळेला जे जे कोणी होतं या नर्सजवळ कुणाचं बोलणं झालं आहे का हे सुद्धा आपल्याला कळेल. तेव्हा इथे आकाश आता म्हणत असतो की ठीक आहे. आणि आकाश लगेचच आता गायकवाड सरांना फोन करायला घेतो आणि घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगतो. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, मी तर म्हणते की आपण सुद्धा आपल्या लेवलवरती आत्यांचा शोध सुरू ठेवूया. नक्की त्या कुठे गेल्या असतील आपल्याला सुद्धा कळायला हवं. आकाश म्हणतो, गायकवाड सर म्हणालेत की अजून 24 तास पूर्ण झालेले नाही आहेत, तेव्हा आता मिसिंग कंप्लेंट नोंदवता येणार नाही आहे. पण आपण एकमेकांच्या परिचयाचे आहोत म्हणून मी पर्सनल लेवलवरती इथे रागिनी मॅडमचा शोध सुरू करतो, असं आता इथे आकाश तिला सांगत असतो. तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे, त्यांचा शोध सर सुरू केलाच पाहिजे, त्या तर सापडल्याच पाहिजे ना. माझीसुद्धा तीच इच्छा आहे. पण आता आत्या नेमक्या गेल्या तरी कुठे असतील आणि या सगळ्याचा त्यांच्याशी काही संबंध असेल का, असे प्रश्न भूमीच्या मनामध्ये येतच असतात. तेव्हा इथे आकाश आता गायकवाड सरांना फोन करतो आणि ते CCTV फुटेजबद्दल बोलतो. त्याचबरोबर इथे आकाश आणि भूमी सकाळ सकाळ पोलीस स्टेशनला आलेले असतात. तेव्हा इथे गायकवाड सर त्यांना आदराने बसायला सांगतात. ते म्हणतात की बसा बसा आकाश, भूमी मॅडम बसा. त्यानंतरला इथे आता गायकवाड सर म्हणत असतात की त्या ट्रक ड्रायव्हरला जे काही आपण पकडलं होतं त्या दोघांनी आता त्यांचा कबुली जबाब दिलेला आहे.
त्यांना इथे इंट्रोगेटसाठी आता मी आणलं होतं ना, तेव्हा तुम्हीसुद्धा त्यांना भेटा. त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. तेव्हा इथे आता गायकवाड सर म्हणत असतात की हवालदार त्या दोघांना इथे घेऊन या. तेव्हा इथे दोघांनासुद्धा आणलेलं असतं. इथे आता भूमीला तर वाटत असतं की नाही, काही झालं ना तरीसुद्धा या सगळ्याशी रागिनी आत्यांचा संबंध आहे म्हणजे आहे. आतापर्यंत त्यांनी जे काही केलं आहे ना त्याच्यावरून तर मला त्यांना चांगलंच आता ओळखता आलेलं आहे. त्या काही करू शकतात, कितीही खालच्या पातळीला त्या जाऊ शकतात. तेव्हा गायकवाड सरांनी सांगितल्याप्रमाणे हवालदार इथे दोघांनाही घेऊन आलेले असतात. चांगलंच फोडलेलं असतं त्यांना, लाल बुंद केलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, त्यांची हिंमत बघा कशी, म्हणजे त्या दोघांनी अजूनही तोंड उघडलेलं नाही आहे रागिणीच्या विरोधामध्ये. तर इथे आता गायकवाड सर म्हणतात की हे बघा, तुम्ही दोघेही आता आहे ना, मला जे काही तुम्ही सांगितलं ना ते सगळं तुम्ही यांनासुद्धा सांगा, यांनासुद्धा तुमचं स्टेटमेंट द्या. तेव्हा इथे भूमी म्हणते सांगा का तुम्ही हे सगळं केलं. तेव्हा इथे ती माणसं म्हणत असतात की मॅडम माफ करा, हा प्लॅन आहे ना मी आधीच केला होता. आम्ही दोघेही जण म्हणजे आपल्या महाजन गारमेंटच्या ट्रक टेम्पोवरतीच आम्ही काम करत असतो. म्हणजे आम्ही तिथून खूप वेळा माल हा दुसरीकडे नेलेला आहे, म्हणजे एक्सपोर्ट केलेला आहे. आम्ही आमच्या गाडीतून तुमच्या कंपनीचा माल किती वेळा तरी नेला होता. एके दिवशी आमची नियत फिरली. आम्ही असा प्लॅन केला की एवढा माल आपण घेऊन जातो, पण हाच माल जर आपण दुसरीकडे कुठेतरी नेला, दुसरीकडे कुठेतरी विकला, आपल्याला किती फायदा होईल ना. आता तर फक्त आपल्याला जायचे आणि यायचेच पैसे मिळतात. तेव्हा आता इथे भूमी विचार करत बसते की नाही, हा जे काही बोलतोय ना ते मला खरं वाटत नाही आहे. कारण हा जे काही बोलतोय याच्यामध्ये ना रागिनी आत्यांबद्दलची भीती दिसते. रागिनी आत्याने यांना असं काही चांगलं मॅनेज केलं आहे ना की हे लोक एवढं मोठा आळसुद्धा स्वतःवरती घेत आहेत. तेव्हा इथे आकाश म्हणतो, पण हे सगळं तुम्हाला कुणी करायला सांगितलं, तुम्ही स्वतःहूनच केलं का. तेव्हा ती माणसं म्हणतात की हो हो, हे आम्हाला कुणीही करायला सांगितलेलं नाही आहे, हे आम्ही स्वतःच्या मर्जीनेच केलं. आम्हाला कुणी का सांगेल ना. आमची नियत बिघडली होती. आम्हाला सगळ्याच्या सगळा माल विकून त्याचे पैसे घ्यायचे होते. आणि हे सुद्धा खोटं आहे की आम्हाला असं कळलं की अलिबागमध्ये आता कुणीच माल घेणार नाही, म्हणून मुंबईला विकायला हवा. हे आम्हाला सुचलं, कारण का अलिबागमध्ये जर आम्ही थांबलो असतो तर आम्हाला लवकरात लवकर पोलिसांनी पकडलं असतं, कारण तुम्ही इथे कंप्लेंट तर केलेलीच होती. म्हणून आम्ही घाबरलो आणि विचार केला की आपण लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं मुंबईला जाऊया. पण तेवढं तेच तिथे आता पोलिसांनी चांगला सापळा रचला होता. तेव्हा गायकवाड सर म्हणतात हो ना, तिथे तर आम्ही सापळा रचलाच होता आणि यांना लवकरात लवकर कसं पकडता येईल याचासुद्धा विचार आम्ही केलाच होता, आणि म्हणून तर यांना पकडलं ना. तेव्हा भूमी म्हणते की नाही, तुम्ही कितीही काही म्हणा, पण या सगळ्याशी ना रागिनी आत्यांचा संबंध आहे म्हणजे आहे. हे लोक खोटं बोलत आहेत. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी हे काय बोलतेस तू, तुला किती वेळा सांगितलं आहे मी, आत्याशी या सगळ्याचा काही संबंध नाही आहे. आत्या काय हे सगळं करेल, मला नाही वाटत. तेव्हा तू सुद्धा पुरावे नसताना, इथे काही म्हणणं नसताना आत्यावरती कशाला आरोप करतेस. तेव्हा भूमी म्हणते हे बघा, तुम्ही खरंच हे सगळं कुणाच्या तरी सांगण्यावरून केलेलं नाही आहे. तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात की तुम्ही खरं खरं सांगा, या सगळ्याच्या मागे तुमचा कोणी मास्टर माइंड आहे का. तेव्हा ते लोक म्हणतात अजिबात नाही, या सगळ्याच्या मागे आमचा कुणीही मास्टर माइंडच नाही आहे. तेव्हा इथे आता गायकवाड सर म्हणतात की जा, या लोकांना आता घेऊन जा कदम. तेव्हा कदम त्या दोघांनासुद्धा घेऊन जातात. तेव्हा इथे गायकवाड साहेब म्हणतात की बसा, आकाश महाजन, भूमी मॅडम बसा. तेव्हा इथे आता दोघे इथे बसलेले असतात. तरी इकडे गायकवाड सर म्हणत असतात की यांना मी खूप वेळा विचारलं, त्यांनी हे एकच स्टेटमेंट दिलेलं आहे, म्हणजे त्यांनी स्वतःच्या मर्जीने हे सगळं केलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी हे सगळं पैशासाठी केलं होतं. हे सगळं ते आता आम्हाला सांगतायत. पण तुम्ही म्हणताय तसं मलाही असं वाटतं की त्यांच्या पाठीमागे नक्कीच कोणीतरी मास्टर माइंड आहे. कारण या लोकांच्या डोक्यामध्ये अशा गोष्टी पटकन काय येतात, कुणीतरी भरवल्याशिवाय येत नाहीत. हे दोघंजणं स्वतःचं डोकं चालवणारच नाही आहेत, त्यांच्याकडे बघूनच कळतं आहे हे सगळं त्यांना कुणीतरी नक्कीच करायला सांगितलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आकाश महाजन ज्या पद्धतीने गोडाऊनमधला माल गायब झाल्याच्या नंतर रागिनी मॅडम ज्या काही पद्धतीने गायब झाल्यात ना, म्हणजे इथे शक्यता नाकारता येऊ शकत नाही की या सगळ्याचा एकमेकाशी काहीतरी संबंध नक्कीच आहे. त्याच्यामुळे गायकवाड सर म्हणत असतात की तुम्ही एक काम करा,
रागिनी मॅडम सापडत नाही आहेत ना, तुम्ही रीतसर आता इथे पोलीस कंप्लेंट करा. 24 तास झालेले आहेत. आत्तापर्यंत मी पर्सनल लेवलला त्यांचा शोध घेत होतो. छोटी टीम होती. पण आता जर तुम्ही इथे पोलीस कंप्लेंट केलीत म्हणजे मिसिंग कंप्लेंट नोंदवलीत तर अख्खी टीम कामाला लागेल आणि रागिनी आत्यांना लवकरात लवकर शोधून काढण्याचा प्रयत्न केला जाईल. पण मला सुद्धा संशय आहे की या सगळ्याचा एकमेकाशी काहीतरी संबंध नक्की आहे. तेव्हा भूमी म्हणत असते की सर मला पण तेच वाटतं, हे लोक खोटं बोलत आहेत. रागिनी आत्यांचा संबंध आहे. आकाश तू काही म्हण. तेव्हा इथे भूमी म्हणत असते आणि सर ती नर्स माहिती आहे का, ती सुद्धा आत्यांना काल भेटायला आली होती. मी तिचा पाठलाग केला, तिला पकडण्याचा प्रयत्न केला, पण ती माझ्या हातातून निसटून गेली. पण मला पूर्णपणे खात्री आहे सर की या सगळ्याचा एकमेकांशी काही ना काहीतरी संबंध नक्की आहे. तेव्हा गायकवाड सर म्हणतात की तुम्ही हॉस्पिटलमधलं CCTV फुटेज मिळवायला सांगितलं होतं ना, तशी विनंती केली होती. आम्ही त्यांच्याशी आमचं बोलणं झालं आहे. CCTV फुटेज आता मिळवलं जाईल आणि मग त्यानंतरला CCTV फुटेज मिळवल्यानंतर जे काही आपल्याला बघता येईल, मग या सगळ्याशी रागिनी मॅडमचा काही संबंध आहे का ते सुद्धा आपल्याला कळेल. बरोबर की नाही. ही नर्स नक्की कुणाबरोबर बोलत होती, कुणाबरोबर नाही, हे सुद्धा आपल्याला कळायला हवंच ना. तेव्हा इथे आता गायकवाड सर म्हणत असतात की त्या नर्सला आणि तिच्या नवऱ्याला शोधण्यासाठी मी माझी टीम कामाला लावली आहे. ते लोक जिथे कुठे असतील ना, ते सापडले की लगेच त्यांना अरेस्ट करून इथे घेऊन येणार आहोत. मग त्या नर्सला शोधून काढल्यानंतर नक्की तिने का केलं आणि कुणाच्या सांगण्यावरून केलं, बाळाच्या बाबतीत असू दे, तुमच्या बाबतीत असू दे, नक्की असं तिने का केलं, कुणाच्या सांगण्यावरून केलं, मास्टर माइंड कोण आहे, हे तिच्याकडून आम्ही वधवून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तुम्ही नका काळजी करू. त्या नर्सला शोधण्याचं सुद्धा काम सुरू आहे. तेव्हा इथे आता कदम येतात. तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात काय झालं कदम. तेव्हा कदम खाली बघतात आणि एक बॅड न्यूज देतात. तर इथे खरं तर ती गुड न्यूजच असते. पण आकाशला त्या गोष्टीचा थोडा धक्का बसतो. कारण इथे आता गायकवाड साहेब म्हणत असतात की आम्हाला एक माहिती मिळाली आहे, एक डेड बॉडी सापडली आणि त्या डेड बॉडीची कतकाडी आहे ना, ती तुमच्या आत्यासारखी आहे. तेव्हा आकाश आणि भूमीला खूप मोठा धक्का बसतो. आकाश म्हणत असतो गायकवाड साहेब हे काय बोलताय तुम्ही, नाही नाही हे शक्य नाही आहे. गायकवाड साहेब म्हणतात हे बघा, मी तुमची मनस्थिती समजू शकतो आकाश सर, पण कसं आहे ना, आत्ताच आम्हाला ही न्यूज मिळाली. तेव्हा आपण एक काम करूया, फक्त शहानिशा करण्यासाठी आपण पोलीस स्टेशनला जाऊया. रागिनी मॅडमचा चेहरासुद्धा म्हणजे त्या डेड बॉडीचा चेहरासुद्धा थोडा खराब झाला आहे, ओळखता येत नाही आहे. मग कतकाठीवरून, त्यांच्या अंगावरती असलेल्या साडीवरून तुम्ही त्यांना नक्कीच ओळखू शकता ना. तेव्हा आपण आता जाऊया पोलीस स्टेशनला. इथे आता आकाश आणि भूमी दोघेजण आलेले असतात. पण ही बातमी ऐकल्यानंतर आकाशला इतका मोठा धक्का बसतो की त्याला असं वाटतं की नाही नाही, ती रागिनी आत्या नसणार आहे. तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात चला आपल्याला आता जावं लागेल इथे हॉस्पिटलला. तेव्हा आकाश म्हणत असतो नाही सर मी नाही येत आहे, माझ्याच्याने नाही होणार. तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात असं करू नका, आपल्याला आता चौकशी करायची आहे ना. कदाचित त्या रागिनी मॅडम नसतील सुद्धा, दुसरं कुणीतरी असेल, पण आता शहानिशा तर केली पाहिजे ना. कारण वर्णन हे तुमच्या आत्याच्या आता कतकाठीबरोबर खूपच जास्त जुळलं जातं आहे. त्यामुळे आता डेड बॉडीचं वर्णन आणि तुमच्या आत्याचं वर्णन हे एकसारखं असल्यामुळे आपल्याला तिथे जावं लागणार आहे. तेव्हा तुम्ही चला माझ्याबरोबर. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते आकाश सावर स्वतःला, आपल्याला बघायला तर जावं लागणार आहे ना. कदाचित त्या आत्या नसतील सुद्धा. त्यानंतर इथे भूमी आणि आकाश दोघेजण आलेले असतात. तेव्हा इथे गायकवाड साहेब असतात. तेव्हा आकाश म्हणत असतो नाही नाही गायकवाड साहेब, माझ्याच्याने नाही होणार, मी आतमध्ये नाही येत. अहो मला नाही बघवलं जाणार, तुम्ही चेक करा आणि मला सांगा. तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात आकाश महाजन, मी तुमची मनस्थिती अगदीच समजू शकतो, पण हे बघा मी इथे तुम्हाला का घेऊन आलो आहे, डेड बॉडीचा चेहरा स्पष्ट दिसत नाही आहे. त्याच्यामुळे कतकाठी ही आता वर्णन केल्याप्रमाणे तुमच्या आत्यांच्या इथे आता कतकाठीबरोबर मॅच होती. मग मी तुम्हाला फोर्स केलंच नसतं. जर या सगळ्याशी जर रागिनी मॅडम नसते ना, तर मी तुम्हाला फोर्स केलंच नसतं इथे यायला. पण आता रागिनी मॅडमसुद्धा गायब आहेत आणि अचानकपणे या सगळ्या गोष्टी घडत आल्या आहेत. त्याच्यामुळे मलासुद्धा संशय आहे की रागिनी मॅडम तर नाही आहेत ना. पण ते आपल्याला कधी कळेल प्रेक्षकांनो. गायकवाड साहेब म्हणतात की ते आपल्याला कधी कळेल, जेव्हा आपण आतमध्ये जाऊ, ती डेड बॉडी बघू, त्यांचं जे काही कतकाठी आहे ते वर्णन मॅच होते का ते बघू. पण आता आतमध्ये जाणं गरजेचं आहे.
तेव्हा इथे भूमीसुद्धा मनामध्ये म्हणत असते की देवी आई म्हणजे रागिनी आत्या खूप वाईट आहेत. त्यांनी आम्हाला खूप त्रास दिला आहे. सगळं जरी असलं ना तरी ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि महत्त्वाचं म्हणजे ते आमच्या फॅमिली मेंबर आहेत. म्हणजे त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा तर व्हायलाच हवी. त्यांचा खरा चेहरा आकाशच्या घरातल्या सर्व लोकांच्या समोर तर यायलाच हवा. पण त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट व्हायला हवं ही माझी अजिबात इच्छा नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की देवी आई आई योगेश्वरी काही झालं तरीसुद्धा ती डेड बॉडी इथे आता रागिनी आत्यांची नसायला हवी आहे. रागिनी आत्यांना काही व्हावं, त्यांचा मृत्यू व्हावा असा विचार मी कधीच केलेला नाही आहे आणि असं व्हायलासुद्धा नको असं भूमी म्हणते. त्यानंतर गायकवाड साहेब म्हणतात की चला या. तेव्हा इथे गायकवाड सर पुढे असतात. आकाश आणि भूमी आता हळूहळू तिथे येत असतात. आकाशला तर खूप भीती वाटत असते. त्याचा त्याच्या आत्यावरती खूप जीव असतो. म्हणजे ज्या आत्याने इथे आकाशच्या आईवडिलांना मारलं प्रॉपर्टीसाठी त्याच रागिणीवरती आकाशचा खूप जीव आहे. तर इथे आता डेड बॉडी ही आता बघायला तर आलेला असतो. चेहऱ्यावरचं कापड आता इथे बाजूला करायचं असतं. गायकवाड सर म्हणतात या ना आकाश सर या. तेव्हा भूमी म्हणते आकाश चल ना. अरे काय खरं काय खोटं आपल्याला कळायला नको का? हे बघ कदाचित ते आत्या नसतील पण चेहऱ्यावरचं कापड तर बाजूला कर. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता आकाश चेहऱ्यावरचं कापड बाजूला करतो. तेव्हा इथे गायकवाड सर भूमी आकाश आणि तिथे असलेल्या माणसांना खूप मोठा धक्का बसतो. इथे आकाश तर पूर्णपणे टेन्शन आलेला असतो. इथे त्या तिघांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे आकाशची अवस्था आता गायकवाड सरांना भूमीला काही बघवत नसते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता रागिणीचा काही पत्ता अजून लागलेला नसतो. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते की मला तर वाटते ना हे सगळं त्या भूमी आणि आकाशने केलं असेल. तेव्हा मनू म्हणते की ते दोघंजण आईना शोधायला गेलेत आणि तू त्यांच्यावरती हे असे खोटे नाटे आरोप करतेस. लाज नाही वाटत तू? ताईला काही बोलू नकोस. ताई आणि जिजू शोधायला गेलेत त्यांना. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते अगं ते सगळं नाटक चालू आहे. पण मला माहिती आहे ना आधी तिने माझ्या अभिजितला मारलं तिच्या नवऱ्याने आणि तिने आता इथे आईंना मारलं. अगं ती हे का करणार नाही? हे सगळं करायला त्यांची दुश्मनीच बास झाली. आपल्याला काही माहिती नाही आहे का? तेव्हा इथे हे सगळ्यांना तिने मुद्दामून केलं असेल भूमीने असं पौर्णिमा आता म्हणत असते. तर इथे भूमी आणि आकाश रागिणीला शोधायला गेलेले असतात. समोरून एक गाडी येते. त्या गाडीतून एक माणूस उतरतो. त्यानंतरला इथे आकाश आणि भूमी त्याच्याकडेच लक्ष देत असतात. कदाचित तो माणूस त्यांना ओळखीचा वाटत असतो आणि ती गाडीसुद्धा. त्याच्यामुळे इथे रागिणीबद्दल यांना काही माहिती असेल का या उद्देशाने ते बघत असतात.